पिक्चर चांगला होता. चांगला पिक्चर आहे. चांगला पिक्चर छान आहे पिक्चर. आम्हाला आवडलं. सिद्धार्थ चव्हाणची ऍक्टिंग एकदम मस्त. सिद्धार्थ जाधव. भरत जाधवची टायमिंग ऍक्टिंग चांगली होती आणि सिद्धार्थ जाधव पण मस्त करत होता. मस्त स्टोरी चांगली, ऍक्टिंग चांगली सिद्धार्थ जाधवची. चांगला पिक्चर. छान आहे. सिद्धार्थ जाधवचं काम आवडलं. सिद्धार्थ जाधवचं हे शूटिंग चांगली आहे, ऍक्टिंग पण चांगली आहे. छान आहे. सिद्धार्थ जाधवने तर कमालच केलेली आहे एकदम. छान पिक्चर होता. आवडला. पिक्चर खूप छान आहे. बस पैसे वसूल. पिक्चर छान आहे. आवडला आम्हाला. पिक्चर खूप चांगला आहे. त्याच्यामध्ये ते कॅरेक्टर येतात ना, त्याची एंट्री खूप चांगली आहे. पिक्चर खूप चांगला आहे. चांगला वाटला. एकदम छान आहे. पिक्चर बोलत ते एकदम चांगला आहे, व्यवस्थित आहे, कॉमेडी पण आहे. सिद्धार्थ जाधव इज जस्ट रॉकिंग. व्हॉट टू से अबाउट हिम. स्टोरी थोडीशी म्हणजे अजून फक्त की जस्ट अजून ते अर्धच झालेलं आहे. पूर्वज येतात आहे, पण जे CGचा जो उपयोग केला तो छान वाटला. छान वाटला पिक्चर. हा चांगली फिल्म आहे. फुल टू टाइमपास. एकदम मस्त. एक नंबर. भरपूर छान. एक नंबर पिक्चर था और बहुत सही लगा मुझे. अप्रतिम कामगिरी है सिद्धार्थ जाधव की. एकदम सुपरहिट पिक्चर है. अच्छा पिक्चर है. मुझे मराठी थोड़ा बहुत आता है और फिर भी मेरे को बहुत अच्छा लगा पिक्चर. एकदम मस्त, जबरदस्त, सुंदर. खूप छान पिक्चर. सिद्धार्थ जाधवांचं काम अतिशय सुंदर. दिग्दर्शन अप्रतिम. डायलॉग आणि इच्छा मामा वगैरे ते दाखवले ते भरपूर मस्त आहे. पोराला मुलांना आवडल्यासारखं आहे. मला तर पिक्चर मध्ये फक्त सिद्धार्थ जाधवचं सर्वात जास्त आवडलं. व्हेरी नाईस मूवी. खरंच खूप छान वाटलं. अगदी मस्त. पुन्हा बघायचं वाटेल पिक्चर. नाईस. मला मंकी मॅन आवडला. खूप सुंदर होता. केदार शिंदेने खूप छान काढला पिक्चर. आवडला. खूप छान आहे आणि पहिल्यांदाच असा मराठी पिक्चर आम्ही पाहिला. सिद्धार्थ जाधव आणि भरत जाधव एकदम बेस्ट होते. खूप मस्त होता. मला खूप आवडला. ऍक्टिंग तर सगळेच जबरदस्त आहेत. केदार शिंदेने निवडून घेतले आहेत. बरोबर. खो खो खूप हसलो. खो खो. खो खो